ओम साईराम. श्री साईबाबा त्यांच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या मनातील इच्छा कशी ओळखत असत त्याचा अनुभव आपणास सांगत आहे. 1917 एका भक्तास आलेला हा अनुभव आहे. लक्ष्मीबाई ठुसे यांनी हा अनुभव शिर्डी संस्थानच्या मराठी भाषेच्या श्री साईलीला मासिक पत्रिकेत 1925 साली दिला होता. अनुभव सांगण्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. लक्ष्मीबाई ठुसे लिहितात, 1912 मला श्री साईबाबांबद्दल काहीच माहिती नव्हती. मी श्री रामाची पूजा करीत असे. एकदा मी वडिलांच्या घरी देवघरात पूजा करून बाहेर आले असता मला झाडावर एक तेजस्वी माकड बसलेले दिसले. मी असे माकड कधी पाहिले नव्हते. नंतर त्या माकडाने आमच्या घराच्या खिडकीवर उडी घेतली आणि ते गुप्त झाले. मी आजूबाजूला त्या माकडाचा खूप शोध घेतला पण ते मला दिसले नाही. असे अचानक एक भले मोठे माकड डोळ्यासमोरून अचानक गायब झाल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. त्याच रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक फकीर आले आणि त्यांनी सांगितले, शिर्डीत तुझा राम आहे, तू तेथे ये. मी जागे झाले आणि स्वप्नाचा विचार करू लागले. स्वप्नात आलेले फकीर कोण आणि हे शिर्डी कोणते गाव आहे जेथे राम आहेत? मग अनेकांना याबाबत विचारले तेव्हा मला एकाने शिर्डीची आणि साईबाबांची माहिती दिली. पुढे 1913 मी पहिल्यांदा शिर्डीला गेले. जेव्हा मी द्वारकामाईत बाबांच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांना पाहताच माझ्या स्वप्नाची आठवण झाली. 1912 जे फकीर माझ्या स्वप्नात आले होते ते हेच होते याची जाणीव झाली. मी श्रीरामाची भक्त असल्याने मला सकाळी त्या माकडाच्या रूपात हनुमानाने दर्शन दिले होते आणि रात्री बाबांनी स्वप्नात येऊन तुझा राम शिर्डीत आहे, तू तेथे ये असे सांगितले होते. म्हणजे बाबा हे श्री हनुमान आणि श्री रामाचे रूप असल्याचे मला जाणवले. यामुळे पुढे मी दरवर्षी बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाऊ लागले. बाबा मनातील गोष्ट त्यांना न सांगता कशी ओळखत असत आणि पुढे येणाऱ्या गोष्टींबाबत मार्गदर्शन करीत असत त्याचा अनुभव आपणास सांगते. एकदा 1917 मी शिर्डीला बाबांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा माझ्या मनात बाबांना माझ्या शेताबाबत प्रश्न विचारायची इच्छा झाली. मला पतीने दूर केल्याने वडिलांकडे मी राहू लागले होते. पतीने मला पोटगी म्हणून शेत जमीन दिली होती. मला सावत्राई होती, तिचे आणि माझे पटत नव्हते. त्यामुळे वडिलांनी मला पतीने दिलेली जमीन मला दिली नाही. एका बाजूला पतीने सोडलेले आणि दुसऱ्या बाजूला शेतीचा मला उपयोग करता येईना. म्हणून यातून बाबाच काहीतरी मार्ग काढून माझे पुढील आयुष्याची पोट पाण्याची सोय करतील असा विश्वास वाटू लागला होता. पण मला याबाबत थेट बाबांना विचारायचे धाडस होईना. म्हणून मी माधवराव देशपांडे यांना बाबांना प्रश्न विचारण्यास सांगितले. पण माधवराव म्हणाले की मी स्वतः जाऊन बाबांना विचारले तरी चालेल. त्याप्रमाणे एकदा धाडस करून मी द्वारकामाईच्या सभामंडपात पाऊल ठेवले. तेव्हा बाबा खूप रागात होते. बाबा भिंतीला धरून कोणाला तरी शिव्या घालत होते. तो राग पाहून त्यांच्याजवळ जाण्याचे मला धाडस होईना. 10 मिनिटांनंतर बाबा शांत झाले आणि द्वारकामाईत आपल्या जागेवर बसले. थोड्या वेळाने अण्णा चिंचणीकर द्वारकामाईत जाऊन बाबांच्या जवळ बसले. त्यानंतर बापूसाहेब जोग तेथे आले. बाबा अजूनही रागातच होते. अण्णा चिंचणीकर बाबांचे पाय दाबू लागले. तसे बाबा दुसरीकडे पाहून म्हणू लागले, अण्णाने काकीला बोलविले, साप वाटोळे केले, मला खूप त्रास दिला. अण्णा चिंचणीकर हे ऐकून गडबडून गेले. ते हळूच जोगांना म्हणाले, मी कोणाचे काही घेतले नाही, मी कोणाला बुडवले नाही आणि बाबांना कधी त्रासही दिला नाही. जोगसुद्धा त्यावर काय बोलणार? त्यांनासुद्धा बाबा असे का बोलत आहे तेच समजेना. मी सभामंडपात उभी होते. बाबांचे माझ्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी मला द्वारकामाईत बोलावले. मी द्वारकामाईत गेले आणि बाबांचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर बसले. तेव्हा बाबा मला म्हणाले, काकी खाऊ दे ग, अण्णाच खातो आहे ना, खाऊ दे. तू फिर्याद देऊ नको, देव तुला कधी कमी पडू देणार नाही. तू, मी आणि अण्णा नाशिकात राहू. तेव्हा जोग आणि अण्णा चिंचणीकर यांना समजले की इतक्या वेळ बाबा माझ्याबाबत बोलत होते, कारण मी वडिलांना अण्णा म्हणत असे. सावत्राईच्या दबावामुळे पोटगी म्हणून मला मिळालेले शेत वडील मला करू देत नव्हते. त्यामुळे लोकांनी मला वडिलांच्या विरोधात फिर्याद करण्यास सांगितले होते. हे सर्व बाबा सांगत होते. ते कोणाला समजले नाही तरी मला समजले होते. मला आश्चर्य वाटले की बाबांना हे मी न सांगता कसे समजले. माझी बाबांवर श्रद्धा वाढली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी वडिलांच्या विरोधात फिर्याद दिली नाही. पुढे त्यामुळे वाद वाढला नाही आणि बाबांच्या कृपेने नर्सचा कोर्स पूर्ण करता आला. त्यामुळे मला चांगली नोकरी मिळून माझे आयुष्य सुखी झाले.
या प्रकारे लक्ष्मीबाई ठोसे यांनी आपला अनुभव सांगितला. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की बाबांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की तुझा राम शिर्डीत आहे. त्या राम भक्त होत्या. त्यावेळी त्यांना श्री साईबाबांबद्दल काहीच माहीत नव्हते. अशावेळी बाबांनी तिला सांगितलं की तिचा राम शिर्डीत आहे. यामध्ये बाबांनी स्वतः सांगितलं की ते श्रीराम आहेत. दिवसा हनुमानाने माकडाच्या रूपात दर्शन देणे ही त्यांचीच प्रचिती आहे. जे स्वतः राम आहेत त्यांना भक्तांच्या मनातील गोष्टी समजणारच. त्याप्रमाणे लक्ष्मीबाईच्या मनातील प्रश्न बाबांनी जाणला आणि त्याचे उत्तर देऊन लक्ष्मीबाई यांचे जीवन सुखी केले. जय साईराम. असेच दुर्मिळ साई अनुभव आपणास यापुढेही सांगण्यात येतील. जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.